तुम्हाला माहीतच आहे की योग्य प्रमाणात दारू पिणं हे माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतं। म्हणूनच बऱ्याचशा औषधांमध्ये सुद्धा दारूंचा अंश हा समाविष्ट केलेला असतो। पण अति जास्त प्रमाणात दारूचं सेवन करणं हे माणसाच्या आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक ठरत असतं। कारण की दारू ही माणसाच्या शरीरात लिव्हर या अवयवाला मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम तयार करत असते। लिव्हर संबंधी आजार मोठ्या प्रमाणावर दारूमुळे होत असतात। भारतात दरवर्षी दारू पिण्यामुळे होणाऱ्या लिव्हरच्या आजारांमुळे 2.5 लाख लोकांचा मृत्यू दरवर्षी होत असतो। पण तरी सुद्धा दारू पिण्याचं प्रमाण हे भारतामध्ये कमी होत नाहीये। अगदी मित्रांनो, चुकीच्या पद्धतीने जर दारू आपण पित राहिलो तर नक्कीच तुम्हाला लिव्हर संबंधी मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो आणि वेळीच मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो। तर त्यामुळेच आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला दारू पिण्याची एक शास्त्रीय पद्धत सांगणार आहे की त्यामध्ये तुम्हाला समजेल की नेमकं आपण एका दिवसाला किती प्रमाणात दारू पिली पाहिजे, पित असताना एका तासामागे किती दारूचं प्रमाण राहिलं पाहिजे, एका हप्त्यामध्ये किती प्रमाण राहिलं पाहिजे, एका महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त किती दारूचं सेवन केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या लिव्हरला कुठला प्रॉब्लेम होणार नाही, आपल्या शारीरिक अवयवांना कुठला प्रॉब्लेम होणार नाही आणि अगदी आपल्याला दारूचे दुष्परिणाम न होता ती आपल्या आरोग्यासाठी नक्कीच गुणकारी ठरेल। तर त्यामुळेच मित्रांनो, जर तुम्ही दारूचं सेवन करत असाल किंवा तुम्हाला दारूविषयी माहिती घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न त्या ठिकाणी सोडणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा। चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करून शेजारील बेलचं बटन दाबा। दारूचं योग्य प्रमाण किती असायला हवं की ज्याच्यामुळे लिव्हरला प्रॉब्लेम येणार नाही, आरोग्याला प्रॉब्लेम येणार नाही, तर हे मी त्या ठिकाणी सांगतो आहे। पण त्याआधी नेमकं दारू पिल्यावर आपल्या शरीरात काय होतं तर हे जाणून घेणं थोडंसं गरजेचं असतं। आता ज्यावेळेस आपण दारू तोंडावाटे घेत असतो तर ती सर्वप्रथम आपल्या अन्ननलिकेमधून पोटात येत असते, म्हणजेच जठर नावाच्या अवयवामध्ये येत असते। मग आता तिथे जर तुमच्या जठरामध्ये किंवा पोटामध्ये जर अन्न त्या ठिकाणी खाल्लेलं नसेल, रिकामं जर तुमचं पोट असेल तर त्याच्यामधनं जवळपास 30% दारू ही पोटामधनच रक्तामध्ये मिसळली जाते आणि मग त्यानंतर ती रक्तात मिसळलेली दारू ही त्या ठिकाणी पूर्ण शरीरभर पसरायला सुरुवात होते। मग त्यानंतर उरलेली जी काय दारू आहे तर ती तुमच्या आतड्यांमध्ये त्या ठिकाणी निघून जात असते। मग पोटामधून शोषली गेलेली जी काय दारू आहे, जी रक्तात मिक्स झाली आहे, तर ती पूर्ण शरीरात रक्तामध्ये फिरून ती येते लिव्हरमध्ये। लिव्हर म्हणजे याला मराठीत यकृत असं म्हणतात। तर लिव्हर ही अशी एक गोष्ट आहे की ती दारू पचवायला त्या ठिकाणी मोठं कार्यभाग त्या ठिकाणी पार पाडत असते। तसं बघायला गेलं तर दारू ही माणसाच्या शरीरासाठी विषारी पदार्थ आहे, पण लिव्हरमुळे ती त्या ठिकाणी पचवली जाते। मग आता याच्यामध्ये लिव्हरमध्ये एक असं रसायन असतं ज्याचं नाव अल्कोहोल डिहायड्रोजन किंवा ADH नावाचं एक रसायन असतं। तर त्याची अल्कोहोल बरोबर एक रिॲक्शन होते आणि त्यानंतर एक भयंकर विषारी केमिकल तयार होतं, त्याचं नाव असतं ॲसिटाल्डिहाइड। आणि याच ॲसिटाल्डिहाइडमुळे लिव्हरच्या संबंधित मोठे गंभीर आजार आपल्याला दिसतात। मग आता ॲसिटाल्डिहाइडचं जितकं जास्त प्रमाण असेल तर त्यामुळे तुमचं लिव्हर खराब होणं, लिव्हरला सूज येणं, लिव्हरला छिद्र पडणं, तर असे गंभीर आजार त्या ठिकाणी होत असतात। मग आता हे काय आजार एका दिवसात होत नाही, हे हळूहळू त्या ठिकाणी वाढत राहतात आणि एका दिवशी मोठ्या प्रमाणात त्याचं रूपांतर होत असतात। मग आता तुम्ही म्हणाल की या आजारांचा लिव्हरसाठी काही उपाय आहे का? पण मंडळी, लिव्हर हा असा एक अवयव आहे की ज्याला कुठल्याच प्रकारचा इलाज करता येत नाही। एकदा का लिव्हर खराब झालं तर ते खराब झालं, त्याचं ट्रान्सप्लांट करता येतं पण दुसरा उपाय त्या ठिकाणी याला नसतो। मग म्हणूनच दारूचं लिमिटमध्ये सेवन जर केलं तर लिव्हरला परिणाम होत नाही आणि आरोग्य चांगलं राहत असतं। आता जर तुम्ही याच्यानंतरही दारूचं जास्त प्रमाणात सुरूच ठेवत राहिलं तर याच्यामध्ये पुढे जाऊन दारूचं फॅटी ॲसिडमध्ये रूपांतर होतं, त्यांनी फॅटी लिव्हर नावाचा आजार होतो जो की अतिशय गंभीर असतो। आता बऱ्याच वेळा जी लोक कायम दारूचं सेवन करतात, 5-10 वर्षापासून जी लोक दारूचं सेवन करतात, त्यांचं जर तुम्ही स्कॅन करून पाहिलं तर त्यांना गॅरंटेड फॅटी लिव्हर नावाचा आजार त्या ठिकाणी झालेला दिसेल। त्यांना पचनासंबंधी मोठे आजार सुद्धा झालेले असतात, खाल्लेलं पचत नसतं, बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी जाणून येत असतील। मग यानंतर दारू रक्तामार्फत फिरून जाते हृदयामध्ये, मग हृदयानंतर ती जाते फुफ्फुसामध्ये। मग फुफ्फुसामध्ये जे काय असा अवयव आहे की जो श्वसनाचं काम करतो। मग तुम्ही पाहिलं असेल की दारू पिल्यानंतर तोंडाचा वास येणे, श्वास घेत असताना वास येणे, तर तो फुफ्फुसामध्ये दारूचं प्रमाण वाढल्यामुळे येत असतो।
आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी घडते तर ती म्हणजे ही दारू जाते आपल्या मेंदूमध्ये। मग ज्यावेळेस ही दारू मेंदूमध्ये जाते तर त्यानंतर आपलं मानसिक संतुलन बिघडायला सुरुवात होतं। आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या समोर घडत असलेल्या घटना हे अगदी कमी स्पीडने घडतायत, अगदी हळूहळू घडतायत असा भास होतो। मग त्यामुळेच आपल्याला सरकारने सांगितलंय की तुम्ही दारू पिल्यानंतर गाडी चालू नये, कारण की गोष्टी अगदी हळूहळू चालल्याचा भास आपल्याला होत असतो। मग यानंतर शेवटी दारू जाते ती किडनीमध्ये। मग आता किडनीमध्ये विषय असा होतो की किडनीमध्ये एक असं रसायन असतं की जे शरीरातील पाणी बाहेर न जाऊन देण्याचं काम करत असतं। बऱ्याच वेळा मूत्रावाटे बरंचसं पाणी बाहेर जातं, पण ते कंट्रोल करण्याचं काम हे रसायन करतं। पण दारू पिल्यानंतर होतं काय की या रसायनाचं प्रमाण शरीरामध्ये कमी होऊन जातं आणि मग शरीराला असं वाटायला लागतं, किडनीला असं वाटायला लागतं की हे सर्व पाणी म्हणजेच आपलं त्या ठिकाणी विष आहे आणि शरीरातील सर्वच्या सर्व पाणी बाहेर निघायला सुरुवात होतं। त्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की दारू पिल्यानंतर लघवी करण्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशन नावाचा आजार होऊ शकतो। अशा प्रकारे दारू पिल्यानंतर 15 ते 20 मिनिटाच्या आत सर्व शरीरात दारू पसरली जाते आणि एक एक अवयवाला खराब करायला ती दारू सुरुवात करत असते। चला तर मग आता पाहूयात की नक्की आपण एका दिवसात किती दारू प्यायला पाहिजे, एका तासाला किती, महिन्याला किती, दारूचं सेफ लिमिट किती असायला पाहिजे की जेणेकरून शरीराला कुठलीच हानी होणार नाही, लिव्हरचा कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही। आता मित्रांनो आता दारू नेमकं किती प्यायची यासाठी आपल्या लिव्हरची कॅपॅसिटी किती आहे, लिव्हरची क्षमता किती ते जाणून घेणं थोडंसं जरुरी असतं। आता मित्रांनो माणसाचं लिव्हर हे एका तासाला फक्त 1 युनिट इतकंच दारू त्या ठिकाणी पचवू शकतं। मग आता जर एका युनिटपेक्षा जास्त जर दारू तुम्ही त्या ठिकाणी एका तासाच्या आत जर त्या ठिकाणी प्यायला गेले तर लिव्हरवर ताण येतो आणि लिव्हरला होणारे प्रॉब्लेम तयार होत असतात। मग आता ही 1 युनिट म्हणजे काय तर 1 युनिट म्हणजे 10 मिली प्युअर अल्कोहोल असतं। मग आता मित्रांनो जसं दारू ही मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीत त्या ठिकाणी विकली जाते। मग जसं तुम्ही बघितलं असेल की मार्केटमध्ये बियर आहे, वाईन आहे, वोडका, व्हिस्की, त्याचबरोबर रम आहे। तर मग आता 1 युनिट अल्कोहोल म्हणजेच 10 मिली प्युअर अल्कोहोल म्हणजे मग किती तर मग लिव्हर एका तासाला 175 मिली वाईन पचवू शकतं। त्याचबरोबर एका तासाला लिव्हर 250 मिली बियर पचवू शकतं आणि जर तुम्ही व्हिस्की, रम, वोडका इत्यादी जर त्या ठिकाणी घेत असाल तर एका तासाला लिव्हर हे 25 ते 30 मिली फक्त या व्हिस्की वगैरे पचवू शकतं। मग याच्यावरनं तुम्ही लक्षात घेऊ शकता जर दारू प्यायची जर त्या ठिकाणी तुम्ही सुरुवात केलेली असेल तर एका तासाला तुम्ही मात्र 10 मिली प्युअर अल्कोहोल जाईल एवढंच त्या ठिकाणी दारूचं प्रमाण घेतलं पाहिजे। तर अशा प्रकारे जर याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही प्रमाण घेतलं तर हळूहळू तुमचा त्या ठिकाणी लिव्हरला प्रॉब्लेम व्हायला सुरुवात करून ठेवची। मग आता तुम्ही एका हप्त्यामध्ये साधारणपणे किती दारूचं सेवन केलं पाहिजे तर 1 हप्त्यामध्ये म्हणजे 7 ते 8 दिवसामध्ये तुम्ही 12 ते 14 युनिट दारूचं त्या ठिकाणी सेवन केलं पाहिजे। म्हणजेच जवळपास प्युअर अल्कोहोल 120 मिली ते 140 मिली। आता मग मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आहे की व्हिस्की, रम, वोडकामध्ये 42% अल्कोहोल असतं, म्हणजे जी काय जवळपास त्याच्या 100 मिलीमध्ये 42 मिली हे प्युअर अल्कोहोल येतं। तर तुम्ही त्यावरनं हिशोब लावू शकता। जर तुम्ही व्हिस्की, रम, वोडका जर घेत असाल तर जवळपास एका हप्त्यामध्ये तुम्ही जवळपास 3 क्वार्टर ते 6 क्वार्टर किंवा 1 ते 1.5 खांबाच्या आसपास त्या ठिकाणी दारूचं प्रमाण असायला पाहिजे। मग दिवसाला आता याच्यामध्ये असं नाही की एका दिवसाला सगळे 12 ते 14 युनिट दारू सेवन करायचं, तर तसं नाही, तर एका दिवसाला जास्तीत जास्त 2 ते 5 युनिट म्हणजे एक 90 ते 180 ml ची एक बॉटल त्या ठिकाणी तुम्ही घ्यायला पाहिजे। तर अशा प्रकारे या पद्धतीनं तुम्ही जर एका तासाला 1 युनिटच्या पुढे त्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे, दिवसाला 2 ते 5 युनिटच्या पुढे नाही गेलं पाहिजे आणि एका हप्त्यामध्ये 12 ते 14 युनिटच्या पुढे गेलं नाही पाहिजे। तर अशा प्रकारे जर तुम्ही दारूचं सेवन केलं तर नक्कीच तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम होणार नाही, कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी आरोग्याला दुष्परिणाम सुद्धा होणार नाही। तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करून शेजारील बेलचं बटन दाबा।